अखिल, तू तू ठीक आहेस ना? कसं ठीक असणार रे वहिनी? हे काय होऊन बसलंय? मी स्वप्नात पण इमॅजिन केलं नव्हतं की आई अशी रिॲक्ट होईल. मला सांग, तू का नाही रिॲक्ट झालास? तुझं प्रेम आहे ना तनयावर, मग का काहीच नाही बोललास तू तिथे? काय बोललो असतो मी वहिनी? फक्त अरेंज मॅरेजच्या प्रपोजलचं ऐकून आई एवढी भडकली. तिला जर आमच्या रिलेशन बद्दल कळलं असतं ना, तर आईने मला घराबाहेर हाकललं असतं. ती पण मूर्खासारखे स्वप्न बघत होतो की आज आमचं लग्न ठरेल. फायनली तनया या घराची सून होईल. मला एक गोष्ट कळत नाहीये, आई आणि विशाखा मॅम एवढ्या चांगल्या मैत्रिणी आहेत, तरी पण आईने एवढा निक्षून नकार का दिला? तेच तर कळत नाहीये मला. आई तनयाबद्दल असा विचार का करते? वहिनी, तुझ्याकडे एक फेवर मागू? बोल ना. तू तू आईशी बोल ना. तुला माहिती ना तनया किती चांगली आहे. तू 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 तिला समजाव ना प्लीज. आज पूजेला बसलीस तू. तो खरा माझा मान होता, पण आमच्या आकाशला तुझ्या पुढे दुसरं कोणी दिसतच नाही. स्वतःच्या आईला दूर केलं त्यांनी तुझ्यासाठी. नाही नाही अखिल, ही एक गोष्ट सोडून तू मला काहीही माग प्लीज. अगं तुझ्याशिवाय कोणाचा सपोर्ट नाहीये मला. प्लीज वहिनी. अखिल, या बाबतीत माझा सपोर्ट तर सोड, तुझं नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. तूच विचार कर, आईंचं माझ्याबद्दलचं मत चांगलं आहे का? मलाच आईंसोबत नातं जोडण्यासाठी कष्ट पडत आहेत. मी जर त्यांच्या विरोधात जाऊन काही बोलले ना, तर याचा परिणाम उलटा होईल. काय करू मी आता? अखिल, मी काय म्हणते, आपण ना तनया. हाय. अखिल, तनू तनू तू तू प्लीज प्लीज शांत हो ना आधी. मला काहीच कळत नाहीये. प्लीज 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 तू इकडे ये ना. पण आता हो, आत्ताच. मला काहीतरी होईल अखिल. बघ तुला काही होणार नाही. तू ऐक 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 माझं ऐक. तू शांत हो आधी. तू धीर धर. मी लगेच निघतो इकडनं, ठीक आहे? तनू, एक गोष्ट लक्षात घे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. तू 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 पेशन्स ठेव. मी आलोच तिकडे. ओके. वहिनी. नाही नाही अखिल, आता तू तिथे नाही जायचंस. वहिनी, अगं ती रडते. मी तिला असं एकटीला सोडू शकत नाही. अरे अखिल, पण आई. नाही वहिनी, तू तू प्लीज समजून घे. तू इकडे सांभाळून घे ना. मला जावं लागलं वहिनी. सॉरी. अखिल अखिल. ए बनी, एक गोल मारून दाखवतोस का? अरे चल ना ग्राउंड वर, धुवून टाकतो तुला. लूजर कुठला? लूजर. ए जाड्या, आईची आठवण आली बाळाला. आटी कुठे कुठे कुठे. कशाला चिडवतात मला? मी तुम्हाला काय केलंय का? अरे ए मूर्ख मुला, काय करतोयस? कशाला मारतोयस या दोघांना? मॅम, हे दोघं. मॅम, मी फुटबॉल टीम मध्ये सिलेक्ट झालो आणि हा नाही झाला, म्हणून हा चिडून बसलेला. लाज वाटायला पाहिजे तुला. एक तर इथे आल्यापासून सतत उशिरा येतोयस, सतत नियम मोडतोयस आणि ह्या मुलांवर दादागिरी करायला लागलाय स्वतः. खूप चान्स दिले मी तुला आजवर, पण आता मी तुला शिक्षा देणार आहे. तुझ्या रेकॉर्ड शीटवर रेड मार्क देणार आहे मी. आणि 2 दिवसांचं सस्पेन्शन, समजलं? अजून 5 वेळा असा सस्पेंड झालास ना, तर शाळेतून काढून टाकलं जाईल तुला. आणि त्याचा परिणाम तुझ्या फायनल मार्क्सवर होणार. नाही मॅम, सॉरी, सस्पेन्शन नको ना. ए, मारामारी करायच्या आधी लक्षात यायला हवं होतं. आता मी काही ऐकणार नाहीये. तू जा तुझ्या जागेवर आधी. आणि तुमचं काय आहे? अभ्यास नाहीये तुम्हाला का? तुम्हाला पण रेड मार्क हवाय? चला निघा. तनया. तनू तनू तनू. अखिल मी आलोय ना. मी आलो ना. शांत हो. अखिल, प्लीज काहीतरी कर ना. तू समजाव ना आईंना. माझं खूप प्रेम आहे अखिल तुझ्यावर.
मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मग तू आईसमोर का नाही बोलला काही? अगं मी तेव्हा बोललो असतो तर प्रॉब्लेम्स अजून वाढले असते. पण आता तरी बोलशील ना, समजावशील ना त्यांना, तू काहीतरी करशील ना अखिल. प्लीज प्लीज प्लीज. हो 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 ऑफकोर्स मी पूर्ण प्रयत्न करेन. पण अगं मला कळत नाही का आज आई ज्याप्रमाणे रिॲक्ट झाली ना, मला खूप टेन्शन आलंय. मला कळत नाही काय करावं आता. जाऊ दे ना मग, आपण ही रिस्कच नको घ्यायला. म्हणजे अरे आपलं लग्न होणार आहे ना, मी आपल्याला आयुष्यभर एकत्र राहायचंय. त्यासाठी कोणाच्या परमिशनची काय गरज आहे? अखिल, मी तुझ्यापासून लांब राहिले तर मला वेळ लागेल, वेळ. चल आपण एक काम करूया, आपण पळून जाऊन लग्न करूया. मग तर तुझ्या घरच्यांना एक्सेप्ट करावंच लागेल ना. करेक्ट आहे. चल अखिल, आपण पळून जाऊन लग्न करूया. तनया, वाटेल ते बोलू नकोस तनया. पळून जाणं शोभतं का आपल्याला? हा, तुम्ही दोघं पळून गेलात ना तर तुमच्या दोघांबद्दल कायमची आढी बसेल त्यांच्या मनात. येतंय का लक्षात? आणि अगं, घरच्यांना सोडून अखिल सुखी राहू शकेल का? आई तुम्ही तिला बोलू नका प्लीज. तर माझंच चुकलं. घरी दादाच्या नवीन व्हेंचरमुळे सगळे आनंदी होते, त्यामुळे मला वाटलं की आमच्याबद्दल सांगण्यासाठी ही योग्य संधी आहे. पण सगळं उलटच झालं. चुकला माझा अंदाज. तुझा नाही, अंदाज माझा चुकला. मला वाटत होतं की माझी आणि जयूची मैत्री खूप स्ट्रॉंग आहे, ती समजून घेईल सगळं. पण नाही. हो नाही, तसं नाहीये. मी सगळे तुमचा खूप आदर करतो. आज आई ज्याप्रमाणे वागली ते काय होतं मला नाही माहिती, पण तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. आय एम रिअली सॉरी. खरंच किती समजूतदार आहेस रे तू अखिल. असाच समजूतदारपणा तुझ्या आईने जर का दाखवला असता ना तर किती बरं झालं असतं. पण एनिवे, तुम्ही काळजी करू नका. थोडे दिवसामध्ये सगळं ठीक होईल. पण हे बघ, आता घरी जा. तू इथे आलायस हे जर का जयूला कळलं ना तर तिला अजिबात आवडणार नाही अखिल. प्लीज बेबी, तू नको ना जाऊ घरी. तनया, आत्ता त्याला जाऊ दे. तनू आई बरोबर बोलतायत. मला जावं लागेल आता. तू काळजी घे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मूर्ख आहेस तू तनया. तुम्ही दोघं पळून गेलात ना तर जयू अखिलला कायमची प्रॉपर्टी बंद बेदखल करेल. येतंय का काही लक्षात? आणि प्रॉपर्टीज नसेल ना तर अखिल काय कामाचा? तनया, मला आय नो तुला खूप त्रास होतोय, पण नको काळजी करूस. जयूला जर का खुश ठेवायचं असेल ना तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने खेळ खेळायला लागेल. येते लक्षात? जा, आराम कर. चला चला चला, बस झालं आता. आता काय दिवसभर तोंड पाडूनच बसायचंय काय? मला काय विचारतोस? तुझ्या बाबांना विचार. तसंही घरातलं वातावरण माझ्यामुळेच अपसेट झालंय ना. जे जे काही वाईट होतंय ते माझ्यामुळेच होतं सगळं, माहिती आहे मला. बोलून काय उपयोग आहे? आता मी म्हणालो जाऊन विशाखाची माफी माग, तर ऐकणार आहेस का तू? मी का म्हणून माफी मागायची? हे एवढं मोठं धाडस करताना तिने विचार करायला पाहिजे होता. अगं पण तू एक मिनिट प्लीज प्लीज टाइम आउट. मी काय बोलतो, तुम्ही दोघं प्लीज आता भांडू नका. आणि आई तुला मगाशी बोललो ना मी, तुझ्या शब्दाबाहेर इथे कोणीही जाणार नाहीये. पण तुझं आणि विशाखा मावशीचं जे भांडण आहे ना ते तुम्ही आपसात सॉल्व्ह करा, कोणीही मध्ये पडणार नाही. पण प्लीज असं हे दिवसभर सिरियस तोंड घेऊन नको बसूस ना. अरे बघ, मग आपण काय करायला हवं असं तुझं म्हणणं आहे? चिनू, मनू, या इथे. या. मला सांगा, आपण छान छान कपडे घालून पूजा केली की नाही?
तुम्हाला मजा आली की नाही? आणि तर बाबा नवीन मोठा प्रोजेक्ट सुरू करतोय, हो की नाही? हे मग पार्टी झाली पाहिजे की नाही? चला डन. मग आज आपण पार्टी करायची. आज काय, मी तर म्हणतोय आत्ताच करायची. हा, तर असं हे तोंड पाडून बसलेलं चालणार नाहीये. चला चला चला, पळा 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 पळा. चलो 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 चलो. अरे पण अशी एवढ्या कमी वेळात कशी तयारी करणार? आई, मी आणि वहिनी आहोत ना, आम्ही सोपे सोपे पदार्थ करतो. हो ना वहिनी? हो चालेल, हवं तर आत्ता लगेच तयारीला लागू. चल. एक मिनिट. एक पार्टीचं नाव घेतलं म्हणजे तुम्हाला कामाला लागायची काही गरज नाहीये. मी एक सोपी आयडिया सांगू का? ना, आपण एक साधी पण एक भन्नाट पाणीपुरी पार्टी करूया का? अरे दाबा 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 दाबा. बस 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 बस. अरे पण चांगल्या ठिकाणी जाऊया, म्हणजे उगाच मुलांची पोटं बिघडायला नको. हो बाबा, बाहेर जायची काय गरज आहे? हो चला, मी पीठ मळायला घेते. मी पुदिन्याचं पाणी करायला घेते मग. मी खजूरची चटणी हो बनवते. हो. आणि आत्या तू काय बटाटे भिजवायला घेतेस? अदिती तू बुंदी. अहो माझं ऐकून तरी घ्या. मी काय बोलतोय, बाहेर जायची गरज नाही. आपले एवढे ओळखीचे चाट वाले आहेत, त्यांना घरी बोलूया. हा, आणि ते मिनिमम वॉटेवर ते बनवतात, तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके. आलास, बरं झालं. आपण पाणीपुरी पार्टी करतोय. पाणीपुरीवाला मी ऑलरेडी बोलवलंय. म्युझिकचं डिपार्टमेंट तुझं आहे. ऍक्च्युली माझा मूड नाहीये, तुम्ही करा ना एन्जॉय. नाही नाही, हे काही चालणार नाहीये. चल. काका डोंट वरी, त्याला मी मॅनेज करते. कसा मूड नाहीये ते बघतेच मी. ओके ओके. टाइम फॉर अ पार्टी. आई कधी फोन करणार तू? मंगळाजीने सांगितलंय ना तुला? अरे वा, नवीन ड्रेस. किती छान. आजी, आम्ही कशा दिसतोय? बाबांनी दिला हा ड्रेस. अगं माझ्या पर्याय आहेत ग दोघी जणी. छान. आत्याजी इकडे दे, तुला जमत नाहीये. करत होते ना मी. डन. मी पण केलं असतं. काका, अरे चल ना. काका चल यार, उठ. आणि सगळ्या चांगल्या पुढे संपून जातील. त्याची म्हणून सगळं संपवतील रे. आणि आत्या आजी तर कधीची घुटमळती स्टॉल जवळ. चल ना काका प्लीज. तू खाऊन घे ना, मी नंतर खाईन. जातो. नको ना यार करू काका, प्लीज प्लीज. आकाश साहब, पानीपुरी रेडी है. नाही करतो. बोला, कुणाला काय पाहिजे? काका, तुला झेपणार आहे का? अच्छा, हा, तुला ना तुझ्या काकाचं पाणीपुरीचं टॅलेंट माहित नाहीये. बोलो बोलो, किसको क्या चाहिए? तीखा, मीठा, मीडियम? बोलो बोलो, जल्दी बोलो, जल्दी बोलो. मला ए
काहीतरी घे, ठसका लागेल तुम्हाला. तुम्ही गोडच खायचे. देखो इन लड़कियों के लिए गोड बनाओ और मेरे ए गप्पा ग. और मेरे को और भास्कर को एक्स्ट्रा दिखा एक्स्ट्रा. एक्स्ट्रा दे. त्यांना नको एक्स्ट्रा तिखा म्हणाले तरी खाली. तुझं काय? मला मला मिक्स मिक्स. मला पण मिक्स द्या. मीडियम. अखिल, हाँ तुझं काय? मला कसंही चालेल. और मैडम आपका क्या? तीखा कम मीठा ज्यादा. ठीक है, कम मीठा ज्यादा. आई पाणीपुरी. पाणीपुरी खाऊयात पण आधी होमवर्क. ओके. आपण एक काम करूया, आता पाणीपुरी खाऊया, घरी जाऊया आणि मग तू टीचरला फोटो पाठव होमवर्कचा. हा बनी, पाणीपुरी बघितल्यावर तुला खूप छान छान सुचत रे. ठीक आहे चल ये. भैया 2 प्लेट लगाना. तीखा कम मीठा ज्यादा. तीखा कम और मीठा ज्यादा. वसुंधरा, आकाशराव प्लीज मला थोड्या वेळ एकटीला राहू देत. मी 2 मिनिटात खाली येते. पणीची खूप आठवण येते ना. दरवेळी त्रास आतल्या दाबून ठेवायची गरज नाही. काहीतरी बोलून बघावं, बरं वाटतं. खूप आठवण येते. तुम्हाला माहितीये मी खूप प्रयत्न करते चिनू म्हणून मला आपलंसं करावं. मला एकदा आई म्हणून हाक मारावी सारखं वाटतं मला. पण मग असं मध्येच काहीतरी घडतं आणि माझा धीरच खचतो. आता पण असं काही घडलंय का? पाणीपुरी बनीला आवडते. खूप आवडते त्याला. कम्फर्ट फूड म्हणतात ना तसं आहे त्याच. पूर्वी बनीचा दिवस वाईट गेला. त्याचा चेहरा उतरलेला दिसला ना की मी त्याला पाणीपुरी खायला घेऊन जायचं. आय एम सो सॉरी वसुंधरा. मला मान्य आहे तुम्हाला खूप कष्ट पडत आहेत. पण एक सांगू का, खूप गोड आठवणी आहेत तुम्हा दोघांच्या. पण उपयोग काय? आता फक्त आठवणीच राहिल्या. बनी तर लांब निघून गेलाय ना माझ्यापासून. हो, पण ते फक्त शरीराने. मनाने तो अजूनही तुमच्या जवळ आहे. मी बेट लावू शकतो. आता जसं तुम्हाला फील होतंय ना इथे, तसंच तिथे त्यालाही होत असेल. आकाशराव मला खूप भीती वाटते. नाही म्हणजे तो मोठा होता होता जर आम्ही घालवलेले छोटे छोटे क्षण विसरला तर. आधीच आमच्यातलं अंतर वाढलंय त्यात. शक्यच नाही. अहो, मुलं ह्या अशा आठवणी कधीच विसरत नाही. अहो, मला व्यवस्थित लक्षात आहे, लहानपणी आई बाबांसोबत मी जत्रेत जायचो ना, तेव्हा आकाश पाळण्यात बसायचो. आईचा हात असा असा घट्ट पकडलेला असायचा. पुढे जाऊन आयुष्य कठीण होतं तेव्हा ह्याच सगळ्या आठवणी आपल्याला आधार देतात. सुचेल हे अंतर बिंतर काही पडणार नाही. तर तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका आणि हे घ्या पाणीपुरी खा. हो नाही मला नको. तुम्ही खाऊन घ्या प्लीज. खा ना. आकाशराव मला खरंच नकोय. हे घ्या या.
बनीसाठी प्लीज. खायला अजूनही बनीची आठवण येते. आणि पोरी तिखट आहे.